नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलं जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही अधिवेशनाचं कामकाज 2 सत्रांमध्ये होणार आहे. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचं कामकाज प्रत्येकी 5 तासांचं असणार आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आज आर्थिक पाहणी अहवाल इकॉनॉमिक सर्व्हे संसदेमध्ये मांडला जाईल. 1 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. उद्या सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर होईल, पण त्याआधी आजचा दिवस तो म्हणजे अर्थसंकल्पीय अहवाल इकॉनॉमिक सर्व्हे मांडला जाईल. कोरोनाबाधित कुटुंबांना मदत पॅकेज जाहीर होऊ शकतं. महत्त्वाचे मुद्दे या बजेटमध्ये काय असू शकतात त्यावर नजर टाकतोय. बेरोजगारी मुद्दा आहे, महागाई मुद्दा आहे ज्याच्यावरून गदारोळ होऊ शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत यावरून गदारोळ होऊ शकतो. सीमेवर चीनसोबतची अडवणूक, कोरोनाबाधित कुटुंबांना मदत पॅकेज, हे सगळे मुद्दे जे आहेत ते कशावरून विरोधक गदारोळ करू शकतात ते मुद्दे आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मध्यात हे अधिवेशन होतं आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना कसा दिलासा मिळेल हे बघणं महत्त्वाचं आहे. पण कुठल्या कुठल्या विषयांवर गदारोळ होऊ शकतो ते मुद्दे देखील आपण बघितले. अधिवेशनाचं कामकाज 2 सत्रांमध्ये चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल आणि उद्या सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प मांडला जाईल. संसदेचं आजपासून अधिवेशन सुरू होतंय आणि कोरोनामुळे ते 2 सत्रांमध्ये होणार आहे. आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 वाजता बजेट सादर करतील. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी थेट बोलूया. प्रशांत, दिल्लीतलं वातावरण कसं आहे? एका बाजूला थंडी, दुसरीकडे वेगवेगळे राजकीय प्रश्न, तिसरीकडे आता लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काय अपडेट राजकीय वातावरण? दिल्लीत जरी म्हणजे देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीत जरी थोडी थंडी कमी झाली असेल, पण राजकीय वातावरण तापलेलं आहे. आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे संसदेचं. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात होत आहे. महत्त्वाचं म्हणजे आजची सुरुवात जे होणार आहे तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार आहे. केंद्रीय सभागृह, ऐतिहासिक अशा केंद्रीय सभागृहामध्ये हे भाषण होणार आहे. या भाषणाला दोन्ही सभागृह सदस्य उपस्थित असतील. महत्त्वाचं म्हणजे बघितलं, एकीकडे करोनाचा प्रकोप आहे, तिसरी लाट सुरू आहे आणि तिसऱ्या लाटेमध्ये शेकडोच्या संख्येनं संसदेचे कर्मचारी हे कोरोनाग्रस्त आहेत. साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये ज्या चाचण्या झाल्या होत्या त्या साधारणतः 826 हे लोक जे आहेत ते हे कोरोनाग्रस्त होते. त्याच्यामुळे अनेक अटींसह अनेक नियमांसह हे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात खास करून ज्यांचं 2 लसी झालेलं आहे आणि त्यांनाच प्रवेश आहे किंवा मग RT-PCR चाचणी असावी 72 तासापैकी. तसे याशिवाय प्रत्येकाची RT-PCR चाचणी केली जात आहे प्रवेशाच्या वेळेस. यावेळेस खास करून कुठल्याही प्रकारच्या वृत्तांकनांसाठी खास करून फक्त 2च एजन्सींना परवानगी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये एक दूरदर्शन आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच तर याशिवाय अनेक नियम आहे. नियमांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नक्की. पण प्रशांत, यावेळेला तिसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये हे अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधक कोणत्या मुद्द्यांवरून गदारोळ करू शकतात किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो सभागृहामध्ये? सुवर्णा, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर एकीकडे जसं उल्लेख केला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 2 टप्प्यांमध्ये होणार. सकाळी राज्यसभा, सायंकाळी लोकसभा.
या दोन्ही सभागृहांमध्ये पेगासिसचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पेगासिस हेरगिरीच्या जे सॉफ्टवेअर आहे त्याच्या माध्यमातून अनेक लोकांची हेरगिरी झालेली आहे. त्यामध्ये अनेक मोठे व्यक्ती आहेत, काही न्यायाधीश आहेत, काही ब्युरोक्रॅट्स आहेत, काही राजकीय नेते आहेत, काही पत्रकार आहेत. या सगळ्यांचा समावेश या हेरगिरीमध्ये करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी देखील सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामध्ये आज काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण कामकाज स्थगित करण्यात यावं आणि पेगासिसच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणावी यासाठी नोटीस देखील देण्यात आलेली आहे. असं असताना एकीकडे पेगासिसचा मुद्दा गेल्या अधिवेशनामध्येही ज्या पद्धतीने पुढे आला होता त्यानंतर या अधिवेशनातही पुढे आलेला आहे. त्यामुळे विरोधक यांनी महागाईचा मुद्दाही समोर घेतलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी, एकीकडे शेतकऱ्यांचे तिन्ही कायदे जरी परत घेतले असताना अनेक अडचणींना अजूनही शेतकऱ्यांना पुढे जावं लागत आहे. हाही मुद्दा पुढे असणार आहे. सोबतच ज्या पद्धतीने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहे तो देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नक्की प्रशांत, धन्यवाद. आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल. पण गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये अर्थकारणाला खूप मोठा फटका बसलेला आहे. त्याला गती देण्याचं काम सुद्धा करण्याचं आव्हान केंद्रासमोर आहे आणि त्या अनुषंगाने या बजेटकडे पाहावं लागेल का, हाही विचार करावा लागेल. पुढे जाऊया. देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये 5 राज्यातल्या निवडणुका लक्षात घेता रॅली, रोड शो याबाबत आज मोठा निर्णय होऊ शकतो. 22 जानेवारी रोजी निवडणूक आयोगानं 5 राज्यांमधल्या रॅली आणि रोड शोवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवली. मात्र घरोघरी प्रचाराला परवानगी देण्यात आली. याप्रसंगी निवडणूक आयोग, केंद्रीय आरोग्य सचिव, मुख्य सचिव आणि 5 राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह इतरांशीही चर्चा करणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, जसा तुम्ही आता बोलताना उल्लेख केला होता की 5 राज्यांच्या निवडणुका येत आहेत, एका बाजूला कोरोनाची रुग्णसंख्या, तिसरी लाट, या माध्यमातून काही ठिकाणी निर्बंध लादले गेलेत, काही ठिकाणी नाही लावलेत. पण या होणाऱ्या निवडणुका या पार्श्वभूमीवर नियम काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं गेलं तर देशामध्ये कोरोनाची लाट ज्या पीकवर होती त्यामध्ये संख्या साधारणतः 3 लाखाच्या पुढे गेली होती. त्यानंतर आता हळूहळू जी रुग्णांची संख्या आहे ती कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय निवडणूक आयोगाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे निर्वाचन सदन आहे त्यामध्ये बैठक होत आहे. कोण कोण उपस्थित असणार याचा उल्लेख स्वर्ण आपण केलाच, पण महत्त्वाचं म्हणजे या बैठकीकडे सगळ्यांचं, राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे, जनतेचंही लक्ष लागलं आहे यामध्ये. कारण की या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे रोड शो बाबत आणि प्रचार सभांसंदर्भात. आतापर्यंत रोड शो आणि प्रचार सभांवरती बंदी होती, जाहीर सभांवरती बंदी होती. जाहीर सभा घ्यायच्या त्या व्हर्च्युअल घ्यायचे आहे आणि डोर टू डोर मीटिंग करण्याची परवानगी होती. ते पण ज्या पद्धतीनं अनेक राजकीय नेते जेव्हा डोर टू डोर मीटिंग घेतात त्यावेळेस कोरोनाचे नियम हे तोडले जात आहे. यामुळे अनेकांनी डोर टू डोर मीटिंग घेणं ही बंद केलेलं आहे. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची एक बैठक अत्यंत महत्त्वाची आहे की साधारणतः किती लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा घेण्याची परवानगी मिळते आणि सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं रोड शो घेण्याची परवानगी कशा पद्धतीने मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की यात हे जे दोन्ही आयुध आहे निवडणुकीमध्ये प्रचार करण्याकरिता, या प्रचारांच्या आयुधांशिवाय निवडणूकला रंग येत नाही असंही अन्य सर्वसामान्य जनतेला आणि मतदारांना वाटतं. त्यामुळे या आयुधांचा आता वापर कसा करावा या संदर्भात काय नियम निवडणूक आयोग लावतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ही जी सकाळी 11 वाजता बैठक होणार, या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये या संदर्भातला निर्णय स्पष्ट होईल आणि तो आपण सगळ्या प्रेक्षकांना सांगू. धन्यवाद प्रशांत, माहिती दिल्याबद्दल. आता परमवीर सिंग यांच्या संदर्भातली बातमी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग वसुली प्रकरणात एक नवा खुलासा समोर आलाय. सीआयडीनं केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय पुनामियानं व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवालला फसवण्याकरता विशेष सॉफ्टवेअरद्वारे छोटा शकीलचा आवाज काढला होता. तसंच हा फोन खरा वाटावा म्हणून VPNचा वापर सुद्धा करण्यात आला असं सीआयडी चौकशीतून समोर आलंय. कुणालाही संशय येऊ नये म्हणून पुनामियानं सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं हा प्लॅन केला होता. या प्रकरणी सीआयडी अजून तपास करते आणि लवकरच आरोपपत्र या संदर्भातलं दाखल होईल. सीआयडीनं संबंधित सायबर तज्ज्ञांचा जबाबही नोंदवून घेतला. या सायबर तज्ज्ञानं या प्रकरणातील आरोपी आणि संशयितांना तांत्रिक मदत केल्याचा संशय आहे.
CIDनं केलेल्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून हे प्रकरण काय त्यावर नजर टाकू. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवालची फसवणूक झाली. श्यामसुंदर अग्रवालची पोलिसांमध्ये या संदर्भातली तक्रार होती. परमवीर यांनी मकोकामध्ये त्याला अडकवलं होतं अशी तक्रार त्यानं केली होती. अग्रवालांकडून पैशांसाठी दबाव आणण्याचा डाव होता. म्हणजे अग्रवाल यांच्याकडून पैसे उकळण्याकरता दबाव त्यांच्यावर टाकला गेला. पैसे उकळण्याकरता शकीलच्या आवाजात फोन आला. आवाज जुळवण्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. अग्रवालनं पुनामियाला फोन केल्याचं भासवलं. अग्रवालचे शकीलसोबत संबंध असल्याचं दाखवलं. अग्रवालांविरोधात मकोका गुन्हा दाखल करण्यात आला. नेमका तो आवाज शकीलचाच होता का, तर हे समोर आलंय की एका ॲपच्या द्वारे त्या शकीलचा आवाज काढला गेला आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला. पुढची बातमी, आमदार नितेश राणे यांच्या रीट पिटिशनवर आज सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. ॲडव्होकेट प्रदीप घरत सरकारी पक्षाची बाजू मांडतील. दरम्यान या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नितेश राणे यांच्या रीट पिटिशनवर आज सुनावणी होते आहे. राणेंबाबत जी सुनावणी होणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रदीप घरतच बाजू मांडणार आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, काय सांगाल आजच्या सुनावणी संदर्भात? किती वाजता होणार आहे सुनावणी? काय अपडेट? साधारणपणे 11 वाजता ही सुनावणी सुरू होईल. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय जे आहे या न्यायालयामध्ये नितेश राणे यांनी जो जामीन अर्ज केला त्यावरती सुनावणी आहे. वरिष्ठ वकील सतीश माने शिंदे हे नितेश राणे यांची बाजू मांडणार आहेत, तर सरकारी पक्षाची प्रदीप घरत बाजू मांडणार आहेत. आपल्याला माहिती आहे की सरकारी पक्षाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे नमूद केलं होतं की ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आलेला आहे त्याची पूर्णपणे रेकी केली गेलेली आहे आणि सर्व जे आहे ते स्वतः नितेश राणे हे या सगळ्या घटनेचं किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये थेट संपर्कामध्ये होते. जे आरोपी आहेत संतोष परब आणि सातपुते म्हणून यांच्या थेट संपर्कामध्ये होते. एवढंच नाही तर त्यांच्या मोबाईलवरून फोन करणं, त्याच पद्धतीनं ज्याच्यावरती हल्ला झालेला आहे त्याचा फोटो पाठवणं, या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे हे जाणीवपूर्वक आणि कट रचून केलेलं कृत्य आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती नितेश राणे यांची कस्टडी गरजेची आहे असं त्यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवरती नितेश राणे यांनी जामीन अर्ज केला होता जो सत्र न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. पण त्यांना 10 दिवसाचं प्रोटेक्शन देत पुन्हा न्यायालयामध्ये सरेंडर होऊन जामीन अर्ज करायला सांगितला होता. पण नितेश राणे हे न्यायालयामध्ये सरेंडर न होता, म्हणजे शरण न येतात त्यांनी थेट जामीन अर्ज केलेला आहे. तर हा जामीन अर्ज अनधिकृत आहे असं म्हणणं सरकारी वकिलांचं आहे आणि त्या बाबतीमध्ये ते न्यायालयाला आज माहिती देणार आहेत. अशा पद्धतीनं आज जी सुनावणी होईल यामध्ये नितेश राणे यांना जामीन मिळेल का किंवा त्यांना न्यायालयीन कोठडी होईल आणि त्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत ते त्यांची कोठडी मागतील का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सुनावणीनंतर स्पष्ट होतील. नक्की. धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल. आज राज्य सरकार आणि महाराष्ट्र टास्क फोर्सची एक महत्त्वाची बैठक होती आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसते, त्यामुळे निर्बंध शिथिल करता येऊ शकतात का नाही यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. मागच्या साधारणपणे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण असं अनेकदा पाहिलं असेल की जेव्हाही रुग्णसंख्या वाढली किंवा कमी झाली किंवा नवं वॅक्सिनेशन आलं, या सगळ्या बाबतीत आरोग्याशी निगडीत असलेले सगळे निर्णय घेण्याबाबतीत महाराष्ट्र टास्क फोर्सशी सल्ला घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सगळ्या डॉक्टर्सचं मत घेऊन मग राज्य सरकारने निर्बंध शिथिल करायचे का, वॅक्सिनेशन संदर्भातला काय निर्णय किंवा निर्बंध अधिक कडक करावे लागतील का, व्हेरियंट्सबाबतचे काय निर्णय घ्यायचे, हे सगळं आपण बघत आलेलो आहोत की महाराष्ट्र टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतरच या संदर्भातला निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलेला आहे. त्याप्रमाणे आज महाराष्ट्र टास्क फोर्ससोबत राज्य सरकारची बैठक होतीये. ही बैठक झाल्यानंतर
आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये तर निर्बंध उठवायचे का? ओमायक्रॉन संदर्भातली काय परिस्थिती आहे या सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि महाराष्ट्र टास्क फोर्सच्या सगळ्या डॉक्टर सदस्यांच्या सल्ल्यानुसार पुढचे निर्णय जाहीर केले जातील. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. विशाल, आतापर्यंतचे अनेक महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर त्यात काय नागरिकांकरता योग्य आहे हा विचार करून सरकारने घोषित केलेले आहेत. आजच्या या बैठकीसंदर्भात काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, खरं तर आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण का राज्यातील टास्क फोर्सच्या सदस्यांची राज्य सरकारबरोबर ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोरोनाची स्थिती आहे, मग ओमायक्रॉनच्या कशा पद्धतीचे रुग्ण आहेत याचा संपूर्ण आढावा जो आहे तो या बैठकीत घेण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजच्या बैठकीतनं काही नियमांना शिथिलता मिळू शकते का हे पाहावं लागणार आहे, कारण का आपल्याला माहिती आहे अनेक गोष्टींवरती निर्बंध जे आहेत ते अद्यापही कोरोनामुळे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. राज्यात सद्यस्थितीला कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईसारखं शहर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती कमी होते. मात्र आता काही महिन्यांमध्ये परीक्षासुद्धा आहेत, त्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं काही नियमावली जी आहे ती बनवण्यात येते का, काही जे कठोर नियम आहेत त्याच्या बाबतीत शिथिलता येते का, हे आज या बैठकीनंतर स्पष्ट होईल. खरं तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा, प्रत्येक जिल्ह्याचा आढावा जो आहे हा राज्य सरकारकडनं या टास्क फोर्सकडनं घेतला जाईल. आणि आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी एक महत्त्वाचं मंत्रिमंडळात ज्याची चर्चा झाली होती ते म्हणजे मार्चच्या मध्यापर्यंत महाराष्ट्र कोरोना मुक्तीकडेची वाटचाल असू शकते किंवा मास्क मुक्ती जी आहे ती असू शकते. त्या बाबतीत एक चर्चा जी आहे ती सुद्धा आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर राज्यात ज्या पद्धतीनं कोरोना रुग्णांची संख्या आहे, सद्यस्थिती काय आहे याचा एक आढावा जो आहे तो राज्य सरकारकडनं घेतला जाईल आणि त्यानंतर जी नियमावली आहे त्याच्यामध्ये काही शिथिलता येते का हे पाहावं लागेल. मात्र व्यापाऱ्यांच्या बाबतीत जे नियमावली आहे याला आज शिथिलता मिळते का हे या बैठकीतनं पाहावं लागणार आहे. सुवर्ण, नक्की धन्यवाद विशाल, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. महाराष्ट्र टास्क फोर्स याची राज्य सरकारबरोबर बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राज्यासाठी काय निर्बंध लागू करायचे, काय नाही लागू करायचे या संदर्भातला निर्णय होऊ शकतो. पुढची औरंगाबादची बातमी आहे. औरंगाबाद वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ एक मोठा अपघात झालेला आहे. 2 आयशर ट्रकमध्ये अपघात झाला आहे आणि यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 10 जण गंभीर जखमी आहेत अशी माहिती मिळते, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण गंभीर असा अपघात झालेला आहे. 2 आयशर ट्रक एकमेकांना धडकलेले आहेत. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 10 जण जखमी झालेली आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद आणि नाशिकमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण भयंकर असा हा अपघात झालाय. औरंगाबादमधल्या वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झालेला आहे. शिवराई फाटा इथं ही घटना घडलेली आहे. आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सचिन, किती वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला, काय आत्ताचा अपडेट आहे? हा अपघात जो आहे पहाटे 3 वाजेच्या सुमारास झालेला आहे. हे जे सर्व जखमी होते हे नाशिकचे होते. नाशिकहून हा वराड जो आहे तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये गेला होता आणि तो परत नाशिककडे जात होता. या दरम्यान पहाटे 3 वाजेच्या सुमारास जो वैजापूर जवळील शिवराई फाटा आहे त्या ठिकाणी हा भीषण अपघात घडलेला आहे. या आयशर ट्रकमध्ये एकूण 50च्या जवळपास प्रवासी असल्याचं समोर येत आहे. त्या प्रवाशांमध्ये आत्ताच्या घडीचा मिळालेली अधिक माहिती अशी की त्यामध्ये तीन तर पहिलेच मृत्यू होते, मात्र आता मृत्यूंची संख्या वाढल्याचं समोर येत आहे की मृत्यूची संख्या 5 झाल्याचं प्राथमिक माहिती समोर येते. म्हणजे सचिन, वऱ्हाड जे होतं ते या ट्रकमध्ये होतं आणि ट्रकने ते नाशिकला निघालेलं होतं. हो, बरोबर आहे. आणि 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली असं कळतंय. हो, समोरासमोर धडक झाली आणि यामध्ये एकदम दोन्ही ट्रकचा चुराडा झालेला आहे. या दोन्ही ट्रकचा चुराडा झालेला, यामध्ये एकूण 45 ते 50 लोक असे, त्यांना आता काही जखमींना पोलिसांनी हलवलेले औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये नेले तर काहींना नाशिकमध्ये हलवण्यात आलेलं आहे. या सध्या घडीला मिळालेली माहिती अशी 22 पेक्षा अधिक यामुळे जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 5 जण दगावल्याची माहिती देखील आता आज घडीला मिळत आहे आणि यामध्ये 2 बालक आणि महिलांचा समावेश देखील असल्याचं प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. सचिन, म्हणजे ही
रात्री 3 वाजता घडलेली घटना आहे आणि ताजे अपडेट्स अजून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतायत. आत्ता बातमी सांगत असतानाच तुम्ही हे म्हणताय की 22हून अधिक जण जखमी झालेले आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत आणि 5 जणांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये महिला आणि बालकांचा सुद्धा समावेश आहे. अत्यंत गंभीर असा हा अपघात आहे. ही दृश्य जर पाहिली तर अंगावर काटा येईल. कशामुळे अपघात झाला याविषयी काही कळू शकलंय? समोरासमोर धडक कशी झाली, काय झालं नेमकं? पहाटे 3 वाजेच्या सुमारास जेव्हा अपघात घडला तेव्हा अंधार होत्यामुळं नेमकं कशामुळे हा अपघात घडलेला आहे याची नेमके कारण समोर आलेले नाहीये. मात्र आता त्या ठिकाणी पोलिसांनी जखमींना हलवलेलं आहे, मृतांना देखील बाजूला रुग्णालयात हलवलेलं आहे. यामध्ये पोलीस तपास करत आहे की यामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि कुणाची चूक होती. नक्की सचिन, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल. पण 5 जणांचा मृत्यू झाला असं कळतंय, ज्यामध्ये महिला आणि बालकांचा पण समावेश आहे आणि 22हून अधिक जण जखमी झालेले आहेत, असं ताजं अपडेट म्हणजे ताजी बातमी आमचे प्रतिनिधी देत होते. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सुद्धा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. या बसनं जवळपास 17 वाहनांना धडक दिलेली आहे. या भीषण अशा अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय. 12हून अधिक जण या घटनेत जखमी झालेत. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. ही बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणारी बस होती. अनेकांना चिरडत ती पुढे गेली. अनेक गाड्यांचं तर नुकसान झालं, पण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. 12हून अधिक जण जखमी झालेले आहेत. भरधाव वेगानं हे बळी गेलेले आहेत. बचाव कार्य सुरू झालेलं आहे. अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. 17 वाहनांना धडक दिली आहे या बसनं. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया. प्रशांत, किती वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला? 18 गाड्यांना धडक दिली आहे या बसनं, म्हणजे किती वेगात असेल ही बस याची कल्पना येऊ शकेल? बरोबर, अतिशय वेगवान ही इलेक्ट्रिक बस होती आणि रविवारी रात्री 11:30 वाजता हा अपघात झालेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या इलेक्ट्रिक बसने जवळपास 17 वाहनांना धडक दिली आणि यामध्ये साधारणतः 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 पेक्षा जास्त लोक हे गंभीर जखमी आहेत. त्यापैकी 7 जणांना ताटमील येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये तर 4 जणांना हेल्मेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. महत्वाचं, लोक जे पायदळ जात होते त्यांना देखील तुडवून पळून जाण्याचा प्रयत्न या बसने केला होता आणि यामध्ये जेव्हा ही बस डंपरला धडकली त्यावेळेस संधी मिळताच त्याचा जो ड्रायव्हर आहे तो देखील पसार झाला. या संदर्भात आता पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे आणि चौकशी सुरू केली आहे. महत्वाचं म्हणजे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी जर बघितलं तर अनेक तरुण मुलं आहेत. 26 वर्ष, 25 वर्ष, 24 वर्ष अशा तरुणांची ओळख झालेली आहे, ज्यांची ओळख पटलेली आहे. UP 78 GT 390-70 या बसचा अपघात झाला आहे. ही बस खाजगी बस आहे आणि PMIच्या माध्यमातून म्हणजे तिथल्या स्थानिक जे बस सर्व्हिसेस आहे त्याच्या माध्यमातून या बसेसचं संचालन होत असतं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल असा दावा देखील केला जात आहे राज्य सरकारच्या वतीनं आणि संपूर्ण CCTVचं कॅमेऱ्याचं फुटेज देखील तपासलं जात आहे. का घडला, कसा घडला, घटना स्थळी जे बसवण्यात आलेल्या ज्या ऑलरेडी रस्त्यावरती CCTV आहेत त्यांच्या आधारावरती याची चौकशी केली जात आहे. नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल. निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्याकरता कोण काय युक्ती करेल हे कल्पनेच्या पलीकडचंही असू शकतं. अनेकदा आपण बायको पाहिजे अशी जाहिरात वाचतोही. मात्र औरंगाबादमधील एका विवाहित पुरुषानं निवडणूक लढवण्याकरता चक्क दुसरी बायको पाहिजे असे बॅनर शहरभर लावलेत. आता या बॅनरवरून वादाची ठिणगी पडली आहे. नेमका हा काय प्रकार आहे आणि कुणी लावले हे बॅनर्स, त्याचा खास रिपोर्ट. निवडणुकीसाठी दुसरी बायको पाहिजे, विवाहित पुरुषाने लावले बॅनर्स. भाजप महिला आघाडी संतप्त. औरंगाबाद मधलं दुसरी बायको पाहिजे हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. शहरातील पैठण गेट परिसरात राहणाऱ्या रमेश पाटील यांनी ही बॅनर्स लावलेली आहेत. कारण त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती
मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांना तिसरं अपत्य झालं आणि त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या इच्छेवर पाणी फेरलं गेलं. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी चक्क 3 मुलं आणि पत्नीला सोडून दुसरं लग्न करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा आणि पैठणगेट परिसरात उमेदवारीसाठी बायको पाहिजे असे बॅनरही लावले. या बॅनरवर रमेश पाटील यांनी महिला ही कोणत्याही जाती धर्माची चालेल असं लिहिलेलं आहे. महिलेचं वय 25 ते 40 असावं, महिलेला 2 पेक्षा अधिक अपत्य नसावीत, अविवाहित, घटस्फोटित, विधवा असेल तरी चालेल असंही लिहिलंय. त्याखाली पाटील यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक देखील लिहिलेला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी हे पाऊल उचलल्याचं रमेश पाटील यांनी म्हटलंय. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि 2019ला जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं होतं त्यानंतर असा विषय झाला की लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे मला तिसरं अपत्य झालं, मुलगी झाली मला. आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. मग त्यामुळे माझं इलेक्शन लढण्याचं माझं कायद्यामध्ये बसत नाही मी. मग त्यानंतर मी केलं की घरातलं कोणी ना कोणीतरी आपलं पाहिजे म्हणून समाजसेवेसाठी. त्या हिशोबाने मी कोणी महानगरपालिकेत समस्या मांडण्यासाठी एखादी व्यक्ती पाहिजे. त्यासाठी मी हा विचार केला की बायकोशी बोलणं चालणं केलं आणि त्यानंतर विचार केला की दुसरं लग्न करू आणि त्यांना निवडणुकीत उभे करून निवडून आणू. रमेश पाटील यांनी शहरभर बॅनर्स लावल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. हा सगळा प्रकार भाजप महिला आघाडीच्या लक्षात आला. संतप्त महिलांनी गुलमंडी गाठलं. इतकंच नव्हे तर पाटील यांनी लावलेल्या बॅनरवर शाई फेकली आणि बॅनरही फाडले. आंदोलन नाही, आम्ही निषेध करतोय अशा गलिच्छ वृत्तीचा की जे महिलांचा सन्मान नाही करू शकत. कालपासून शहरामध्ये अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आलं होतं की मला बायको पाहिजे. त्या व्यक्तीला बायको आहे, 3 मुलं आहेत आणि तो म्हणतो मला उमेदवारासाठी बायको पाहिजे. काय चाललंय संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये काय चाललंय? आता संतप्त भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे. रमेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. सत्तेच्या लोकांना हा बालेकिल्ला दिसतोय, त्या सत्तेच्या लोकांना फक्त ही वोट बँक दिसतीये. इथल्या महिलांचं संरक्षण, इथल्या मुलींचं संरक्षण, इथल्या व्यक्तींचं संरक्षण या लोकांना दिसत नाहीये का? राजकारणात उतरण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही. रमेश पाटील यांनी लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय असला तरी सर्वांना विचार करायला लावणाराही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सचिन जिरे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राज्यात मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात यावरून सरकार, विरोधक आणि उद्योजक यांच्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच पाहणार आहोत नेमकं वाईन आणि या उद्योगाचं वास्तव काय आहे. यावरचा न्यूज 18 लोकमतचा हा ग्राउंड रिपोर्ट. गेल्या अनेक शतकांपासून वाईनचं सेवन केलं जात असल्याचा इतिहास आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण वाईन या शब्दाभोवती फिरत असल्याचं दिसतंय. किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला देण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर राज्याचं राजकारण या वाईन भोवती फिरायला लागलं. वाईन या शब्दावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला राज्यातल्या वाईन उद्योगाच्या इतिहासाची ओळख करून देणार आहोत. तसं पाहिल्यास नाशिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर द्राक्ष आणि वाईन उद्योग उभा राहतो. मात्र देशातला पहिला वायनरी उद्योग उभारला गेला तो पुण्यातल्या जुन्नरच्या नारायणगावमध्ये. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जुन्नरमधल्या वाईन कारखान्यात पोहोचलो.
वाईन धोरणावरती मागील 2 दिवसापासून सरकार आणि विरोधी पक्ष यामध्ये मोठी खडाजंगी सुरू झालेली आहे. पण नेमकं याचं वास्तव काय हे जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे जुन्नरमधल्या एका वायनरी प्लॅन्टवरती. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता या साईडला जे शेतामधून थेट द्राक्ष आलेली आहेत आणि आता या ठिकाणी ती प्रोसेसिंगसाठी तयार आहेत. वाईन उद्योजकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. सरकारनं वाईनला मान्यता दिली होती, मात्र त्याचं मार्केटिंग केलं नव्हतं. आता मात्र वाईनला मार्केट मिळाल्यानं त्याचा मोठा फायदा होणार असल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे. उत्पादनासाठी भरपूर योजना, भरपूर निर्णय जाहीर केले, पण मार्केटिंग संदर्भात काही हे होत नव्हतं. आज जो कालचा निर्णय वॉक इन शॉपमध्ये, सुपर मार्केट्समध्ये वाईनची अवेलेबिलिटी जे शासनाने करून देण्याचं हे केलं आहे, फार चांगला निर्णय आहे. ह्याच्यामुळे वाईनचं मार्केटिंगसाठी फार मोठी हे भेटेल आणि वायनरीचं मार्केटिंग वाढलं तर क्रशिंग वाढेल. क्रशिंग वाढलं तर शेतकऱ्यांना द्राक्षाखाली जे क्षेत्र आहे ते वाढवता येईल आणि शेतकऱ्यांनाही याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. वाईनमुळं जसे उद्योजकांना सुगीचे दिवस येतील, तसाच याचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. द्राक्षाला चांगला भाव मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी सुद्धा सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. यामागे इथून मागे जे द्राक्षावाल्यांना म्हणजे वायनरीवाल्यांना वायनेची द्राक्ष जे पिकवणारे होते त्यांना फार अडचणीचा काळ गेला, कारण वाईन सेल होत नव्हती, बाजारभाव मिळत नव्हते, म्हणून द्राक्षाचं क्षेत्र घटत चाललं होतं. तसेच आता जे टेबल ग्रेप्स आहेत, टेबल ग्रेप्सला सुद्धा मार्केटिंगची फार अडचण निर्माण झाली होती ह्या कोरोनाच्या काळामध्ये. तसेच ह्या लहरी हवामानामुळे आणि जी द्राक्ष मार्केटिंग होऊ शकत नाहीत, जे खाऊ शकत नाहीत, जे क्रॅक होतात, जे एक्सपोर्ट होऊ शकत नाहीत, ती द्राक्ष वायनरीला जर गेली निश्चित शेतकऱ्यांना 2 रुपये मिळतील. वायनरीचा बिझनेस जर वाढला तर शेतकऱ्यांचे द्राक्षाचे सेल वाढेल, शेतकऱ्यांना 2 रुपये अधिकचे मिळतील. यामध्ये सरकारचा हा निर्णय फार उत्तम आहे. वाईन उद्योजकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण तर ऐकलंच, पण आता एक नजर टाकूया राज्यातल्या वाईन उद्योगासाठी लागणाऱ्या द्राक्षांवर. राज्यामध्ये सुमारे 9,000 एकरांवर वायनरीसाठी लागणाऱ्या द्राक्षांची लागवड केली जाते. यासाठी द्राक्षांच्या विविध जातींची लागवड केली जाते. सिराज, शॅनन, कॅबरनेट, रेस्लिन आणि शार्डनी या द्राक्षांच्या जातीपासून वाईन तयार केली जाते. नाशिक, संगमनेर, सोलापूर, जुन्नर आणि बारामती इथं वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यानंतर आम्ही वाईन आणि त्याबाबतचं अर्थकारण समजून घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकांना गाठलं. त्यांनी आम्हाला वाईनचं अर्थकारण तर समजावून सांगितलंच, मात्र इतकंच नाही तर वाईनला विरोध होता कामा नये असं ठाम मतही त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळं शेतकऱ्यांचं अर्थकारण बदलेल असा आशावादही त्यांनी बोलून दाखवलाय. प्रामुख्याने नाशिक असेल, संगमनेर, अहमदनगरमधील संगमनेर अकोले तालुका आहे, त्याचबरोबर बारामती तालुका आहे, सोलापूर आहे, कर्नाटकचा काही भाग आहे. ह्या विभागांमध्ये मोस्टली ही वायनरीची द्राक्ष पिकवली जातात. साधारणतः ह्या जर आपण वायनरीचा जर विचार केला तर काही प्रमाणात जे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार ते म्हणतात की काही प्रमाणात जर आपण योग्य प्रमाणात वायनरी कन्झ्युम केली, ती घेतली गेली तर निश्चित ही आरोग्यासाठी लाभदायी आहे. हृदयविकार असेल किंवा इतर जे काही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असेल हे निश्चित त्याच्या माध्यमातून कंट्रोलमध्ये आणू शकतो. परंतु हे करत असताना आत्ता जे राज्य शासनाने जो काही निर्णय घेतला आहे त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना निश्चित होऊ शकतो. वाईनवरून नुसतं राजकारण न होता शेतकरी आणि उद्योगाच्या हितानं चांगली पावलं उचलण्याची गरज आहे, एवढंच या निमित्तानं सांगणं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. पुस्तकाबाहेरील शिक्षणाचा अनोखा प्रयोग साताऱ्यातील एका शिक्षकाने यशस्वी करून दाखवलाय. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याचे धडे दिले जात आहेत. त्यामुळे 1ली पासून ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी चक्क शाळेत साबण तयार करतायत. कुठे आहे ही शाळा आणि शाळेत कसा सुरू आहे कौशल्य विकासाचा प्रयोग, पाहुयात स्पेशल रिपोर्टमधून. ही दृश्य पाहून तुम्हाला शाळेतले हे विद्यार्थी काय करतायत हा प्रश्न नक्की पडला असेल.
तर ऐका, ही मुलं साबण तयार करण्याचं काम करतायत. तुम्ही बरोबर ऐकलं, साबण तयार करतायत. शाळेतूनच त्यांना त्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामुळे शिक्षणासोबतच हे विद्यार्थी शाळेतच साबण तयार करतात. त्यासाठी शाळा परिसरातील कोरफड या बहुउपयोगी वनस्पतीचा वापर केला जातो. साबण आम्ही कोरफड, सोप बेस, विटॅमिन गोळ्या, परत ना कलर ह्यापासून आम्ही साबण तयार करतो. एवढंच नाही तर हे विद्यार्थी शाळेत घड्याळही तयार करतात. मनगटाला बांधता येणारं घड्याळ हे अशा प्रकारे विद्यार्थी स्वतः शाळेत तयार करतात. धनुर्विद्येचं प्रशिक्षणही त्यांना देण्यात येतंय. सातारा जिल्ह्यातली माणमधील विजयनगरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासावर भर दिला जातोय. प्रत्येक मुलगा आमचा हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीमध्ये त्या साबणाची निर्मिती करतोय. ते साबण घरी नेऊन आपल्या पालकांना सुद्धा देतोय आणि स्वतःच्या स्वच्छतेसाठी सुद्धा ते विद्यार्थी साबण वापरत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणही दिलं जातं. आपल्या पाल्याची प्रगती पाहून पालकांनीही समाधान व्यक्त केलंय. आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की 4थी पर्यंत शाळा आहे आणि 1लीपासून 4थी पर्यंत मुलं तुम्हाला सांगतो साबण किंवा घड्याळ तयार करतात. हे आम्हाला कधी स्वप्नात वाटत नव्हतं. पण शिक्षकांनी मुलं एकदम चांगली एक नंबर मुलांनी शिक्षण देऊन 1 नंबर चांगलं केलेलं आहे. साबण तयार करणे, कुठं घड्याळ उघडणे असं त्यांनी चालू केलेलं आहे. मग आम्ही त्या मुलांपासून साबण घेऊन आमचा सुद्धा उपयोग व्हायला लागला त्याचा. आता म्हणजे आम्हाला मुलांचे सुद्धा बुद्धी बी वाढायला लागली. विद्यार्थ्यांनी स्वतः वारली पेंटिंग काढून शाळेच्या भिंतींना जिवंतपणा आणलाय. त्यामुळे शाळेचं रूपही पालटलं. कोरोना काळात शिक्षण बंद असल्यानं स्वस्थ न बसता शिक्षक बालाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करून त्यांना अनेक कला शिकवल्या. आता त्याचाच वापर हे विद्यार्थी स्वतः करतायत. किरण मोहितेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा. भारतीय सैन्यातील अतिशय खडतर प्रशिक्षण एका तरुणीनं पूर्ण केलंय. भारतीय सैन्य निवास या संस्थेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना सैन्यातील कठोर प्रशिक्षण दिलं जातं. 0 तापमान असणाऱ्या भागात राहून जळगावातील एका तरुणीनं सैन्यातील प्रशिक्षण पूर्ण केलंय. कसं होतं सैन्यातील तिचं प्रशिक्षण, कोण आहे ही तरुणी, पाहूयात रिपोर्ट. ही दृश्य राज्याची मान उंचावणारी आहेत. जळगावातील एका तरुणीनं भारतीय सैन्यातील अतिशय खडतर असलेल्या व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंगचा कोर्स पूर्ण केलाय. एवढंच नाही तर प्रशिक्षण पूर्ण करणारी ती सर्वात तरुण मुलगी ठरली आहे. सहिष्णा सोमवंशी असं या तरुणीचं नाव आहे. अंग गोठवणाऱ्या थंडीत तिनं प्रशिक्षण पूर्ण केल्यानं तिचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. अरुणाचल प्रदेश आणि सामाच्या सीमेवर भारतीय सैन्यांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येतंय. आपत्कालीन परिस्थितीचा कसा सामना करावा यासाठी 11 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येतंय. पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग, माउंटेनिंग, बायकिंग आणि व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग. मी चूज केला व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी मग राफ्टिंग सगळे रेस्क्यू आम्हाला शिकवले. सैन्यातील कठोर प्रशिक्षण पूर्ण करून सहिष्णा जळगावातील तिच्या घरी गेल्यानंतर तिचं हे असं जंगी स्वागत करण्यात आलं. सहिष्णाच्या आईनं तिचं औक्षण करून तिचं कौतुक केलंय. तिच्या प्रत्येक निर्णयात आम्ही तिच्या सोबत असल्याचं पालकांनी मोठ्या अभिमानानं सांगितलंय. रिव्हर रॅफ्ट नावाचा जो प्रकार आहे की ज्या जगामध्ये भारतीय सैनिक त्याच्यामध्ये 1 नंबरला आहेत
आणि अशा ठिकाणी आमची मुलगी त्या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणी जाऊन तिने ते मनोधैर्य तिचं इतकं स्ट्रॉंग करणे आणि निमासला पाठवून एखादा जेव्हा तिने आम्हाला सांगितलं तर एक पालक म्हणून आम्हाला वाटलं की म्हणजे हा निर्णय घेताना आम्हाला थोडं जरा साहस एकवटावं लागलं, कारण तिथे जाणं, तिथं राहणं आणि व्हाईट वॉटर ठिकाणी रिव्हर राफ्टिंग करणं हा जरा एक जोखमीचा विषय होता. सहिष्णाला लहानपणापासूनच साहसी खेळाची आवड आहे. खेळासोबतच अभ्यासातही ती हुशार आहे. सध्या ती शूटिंगचं प्रशिक्षण घेतेय. शूटिंगमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा तिचा मानस आहे. सहिष्णानं साहसी खेळात राज्यासह देशाचं नाव उंचवावं अशाच तिला न्यूज 18 लोकमत कडून शुभेच्छा. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. या सगळ्या स्पेशल रिपोर्ट्ससह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. कोरोनाची रुग्णसंख्या काही ठिकाणी कमी होते, काही ठिकाणी वाढती आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घ्या. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, जेणेकरून सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18.